अजितदादांच्या अंत्यविधीसाठी देशभरातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, रामदास आठवलेंसह अनेक नेते बारामतीत आलेले होते। यावेळी सर्वच नेते दुःखात बुडाल्याचं पाहायला मिळालं। तर काल अजितदादांच्या अपघाती मृत्यूची बातमी आल्यापासूनच बारामतीकडे राजकीय नेत्यांचा ओघ सुरू झालेला होता। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, नारा लोकेश यांनीही पुष्पचक्र अर्पण करत दादांना आदरांजली वाहिली आहे। गांधी कुटुंबाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुष्पचक्र अर्पण केलं। जनमानसांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अजित पवारांची अकाली एक्झिट साऱ्यांनाच चटका लावून गेली आहे। दादा अचानक गेले आणि बारामती पोरकी झाली। अजितदादांशिवाय बारामती ही कल्पनाच बारामतीकरांना असह्य होतीये। जनतेत रमणारे, सामान्यांचे प्रश्न तत्परतेनं सोडवणारे, दिलेला शब्द पाळणारे अजितदादा गेल्यानं आपल्या घरातीलच एक सदस्य हरपल्याची भावना अनेकांच्या मनात आहे। पाहूया। अजित पवारांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेकांनी बारामती गाठली। आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप देताना अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला। बारामतीकरांवर दुःखाचा भला मोठा डोंगर कोसळलाय, कारण बारामतीवर अजितदादांचं विलक्षण प्रेम होतं। आपल्या प्रत्येक सुखदुःखात अजितदादा धावून येणार ही खात्री बारामतीकरांना असायची, पण तीच बारामती आज पोरकीच आहे। आपला लाडका दादा बारामतीनं गमावलाय। अजितदादांशिवाय बारामती ही कल्पनाही कुणाला करवत नाहीये। एक बात आहे आमच्या दादांचा, माझ्या पोराला त्यांनी कामाला लावलं। इथं हॅपी शाळेवर माझं पोरगा पास 71% झालं। 15 वर्ष झालं माझ्या पोराला पोलीसमध्ये लावलं कामाला। आता माझे दादा एका पोराची माझ्या परीक्षा राहिली, PSIची परीक्षा दिली की माझ्या दादाकडे मी येणार होते भेटायला। तुम्ही शेजारी राहायचा? शेजारी फिजिकल राहिलंय माझ्या बाळाचं। इथलंच आमचं ऑपरेशन केली त्यांनी, आम्हाला लाडक्या बहिणीचं पैसे दिलं त्यांनी, डोळ्याची ऑपरेशन केली। आम्ही गरीब आहे माणसं, भाड्यानं राहतो। काय सांगायचं, कौतुक सांगायचं। त्यांचं खूप वाईट झालेलं आहे, अतिशय वाईट झालेली आहे। आम्ही विसरू शकत नाही दादाला। एवढं दादाने आमच्यासाठी केलेलं आहे। कधीच म्हणत होते दादा आमच्यासाठी नेहमी वाघ होते, वाघ आणि ते वाघासारखेच राहणार। ते गेलेत ना आम्हाला सोडून, तरी आमच्या मनातून जाणार नाही दादा, कधीच नाही। काय आम्ही मरू पण दादाला कधीच मरू देणार नाही। आम्ही खूप वाईट झालेले आहे दादाच्या बाबतीत। आम्ही काहीच म्हणजे दादाला विसरू शकत नाही। दादाने खूप केलं आमच्यासाठी। आमचं एक नाव होतं, ओळख होती आमची। अजितदादांना विकासाचा ध्यास होता। त्यांच्या कथनी आणि करणीत अंतर नव्हतं। बारामतीचा विकास करण्यासाठी दादांनी अतोनात कष्ट केले, हे कुणीही अमान्य करणार नाही। बारामती मेडिकल कॉलेजची प्रत्येक वीट अजितदादांनी रचली। बारामतीची आरोग्य शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी अजितदादा झटले। रस्ते, पायाभूत सुविधांसाठी अपार कष्ट केले। राजकारणाच्या पलीकडे जाऊन अजितदादांचं बारामतीकरांसोबत कौटुंबिक नातं तयार झालं, ते यामुळेच। बारामतीकरांच्या सुखदुःखात अजितदादा धावून जात। प्रत्येक संकटात बारामतीकरांच्या तोंडी अजितदादा हे नाव असायचं। दादा धावून येतील हा विश्वासही त्यामागे असायचा। मात्र आता आमचा दादा गेला, आता कोण धावून येणार असं बोलताना बारामतीकरांच्या अश्रूंचा बांध फुटलाय। अख्ख्या देशातली लोक या ठिकाणी आल्यात। दादा तुम्ही का दिसालाय? सोमनाथ शहर बोलत नव्हता। शेवटची ओळख दादाची माझी बिरबाच्या मंदिरात झाली। स्वतः मी हार टाकला, दादा म्हणला मा सोमनाथ माझ्या आगाला मला डाग पडला, आधी शाल टाकली मग हार टाकलाय। शेवटचेच बोलणं झालं। सोमनाथ शहर दादा बोलत नव्हतं। एवढा प्रेमाचा महाराष्ट्राचा नेता असा कधीही कुठं होणार नाही। असली कॉपी महाराष्ट्रात आणि देशामध्ये देखील होणार नाही। ही मला इतकं वाईट वाटतंय। दादा सोमनाथ शहर देखील बोलत नव्हता, अजिबात बोलत नव्हता दादा। सोमनाथ मी एक शेतकऱ्याचा गरीब माणूस, मेंढरा बकरी सांभाळणारा, पण दादा मला असं कधी मागं बोललं नाही। सोमनाथ तू आज एवढी पद दिली, मला लिहिता वाचता येत नाही तरी मी सरपंच व्हायचे, पण काय पाहिजे ते पद दिली। आम्ही दोन्ही माझ्या कुटुंबाला आम्ही दोन्ही अडाणी आहेत, पण दादा सोमनाथ शिवार काटेवाडी जवळ माझ्या काटेवाडीकरांना सुद्धा माहिती आहे। दत्तक काटेवाडी घेतली दादांनी। म्हणला सोमनाथ आपली काटेवाडी चांगली करायची, म्हणला समजायची पद्धतशीर घरदार बांधून द्यायची। मला ती भारी काटेवाडी केली, पण खरंच दादा शिवार ह्या देशात आणि महाराष्ट्रात
तालुक्यामध्ये कुठल्या प्रत्येक तालुक्यांची कामं, जिल्ह्यांची कामं आणि महाराष्ट्राचं काम केलं. नेता असला तर असाच असावा. ह्यांच्यासारखी कॉपी कुठे भेटणार नाही देशाला आणि महाराष्ट्राला. अजित दादा माझे उपमुख्यमंत्री, पण खरंच माणूस सोमनाथ म्हणून आज मला त्यांनी लय जपलं. लहानाचा मोठा झाले, मी गायांच्या दारा काढल्या. एखादा लोकनेता तयार व्हायला एक मोठा काळ जावा लागतो. अगदी तसंच विकासाचं व्हिजन मांडून त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मोठा संघर्ष असतो. अजितदादांनी बारामतीच्या विकासाचं ध्येय उराशी बाळगलं होतं. त्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची दादांची तयारी होती. पहाटेपासूनच बारामतीमधल्या विकास कामांची पाहणी करणं, बारामतीकरांच्या भेटीगाठी घेणं, लोकांची निवेदनं स्वीकारणं, नागरिकांच्या समस्या ऐकून घेणं हा अजितदादांचा दिनक्रम होता. राजकीय आयुष्यात वावरत असताना अजितदादांनी हा शिरस्ता शेवटपर्यंत टिकवून ठेवला. दादा म्हणजे दादाच होते. दादांची आम्ही भोर तालुक्यातून आलोय. भोर तालुक्यातून एवढी जनता काल आली, आज आम्ही आलोय आणि एवढे मळमळून रडलेत सगळे की आज त्यांचे अश्रू पूर्ण सुकलेले आहेत. दादा म्हणजे परखड वक्ता. जर काम होत असेल तर हो म्हणणार, नाही होणार तर नाही म्हणणार. स्पष्ट वक्ता आणि आपल्या महाराष्ट्राचा खरंच एक उगवता तारा गेलेला आहे आणि आपण त्यातून खरंच सावरू शकणार नाही. खरंच नाही सावरू शकणार. मी आपल्या दादांना आता काही दिवसापूर्वी सभेत भेटलो होतो. गोरगरिबांच्या मुलांना नोकरी मिळवून देणं असो किंवा आस्थेवाईकपणे प्रत्येकाची विचारपूस करणं असो, त्यामुळे अजितदादा बारामतीकरांच्या गळ्यातल्या ताईत होते. दादांनी बारामतीवर निस्सीम प्रेम केलं. तळहाताच्या फोडाप्रमाणे बारामती जपली. ज्या मातीनं अजित पवारांना अजितदादा बनवलं, त्याच मातीत महाराष्ट्राचा हा दादा कायमचा विसावला. महाराष्ट्राच्या या लाडक्या दादाला भावपूर्ण श्रद्धांजली.